हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 4 अध्याय 12 ते 14 वचन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? सुख भोगावे आणि जीविताची इच्छा बाळगणारा असा कोण आहे? जर तुला वाटते की तुझ्या जीवनात सुख यावे, तुला जीवन लाभावे किंवा तुझ्या जीवनात सर्व बरे घडावे, तर वचन सांगते तू आपली जीभ दुर्भाषणापासून आवर, कपटी भाषणापासून तू आपल्या तोंडावर नियंत्रण ठेव आणि बरे ते कर आणि परमेश्वराच्या मार्गाचे अवलंबन कर. वाईटाचा तू त्याग कर, म्हणजे तुला सुख मिळेल आणि तुला जीवन लाभेल. हालेलुया. बायबल काय सांगते? प्रत्येकाला वाटते की माझ्या जीवनामध्ये सुख यावे, मला जीवन लाभावे, माझ्या जीवनात शांती असावी, असं प्रत्येकाला मात्र वाटत असते. पण प्रभू काय म्हणतो? तुला वाटते ना तुझ्या जीवनात सुख यावं, तुझं सर्व बरे व्हावे, तुझं कल्याण व्हावं, तुझं सर्व चांगले चालावे, तर एक काम कर, तू आपल्या तोंडाला लगाम घाल, दुर्भाषणापासून, कपटी भाषणापासून आपल्या जिभेला आवर आणि वाईटाचा त्याग कर, बरे ते कर, तरच तुला सुख मिळेल, तुझं कल्याण होईल, तुझे तारण होईल, तुझे बरे होईल आणि तुझी प्रगती होईल. आता आपल्याला सुख कसं मिळेल किंवा आपलं कल्याण कसं होईल? जो आपण वाईटाचा त्याग करणार आणि दुर्भाषण, कपटी भाषणापासून स्वतःच्या तोंडाला लगाम घालणार, तेव्हा आपल्याला सुख मिळणार. प्रत्येकाला वाटते माझ्या जीवनात शांती असावी, सुख असावं, समाधान असावं, माझं बरं व्हावं, माझी बंधने तुटावी, शांती माझ्या जीवनात असावी, सर्व काही व्यवस्थितरित्या चालावं. तर बायबल सांगते हे जर तुला हवं असेल तर प्रथम वाईटाचा त्याग कर. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या प्रथम तू सोडून दे. दुर्भाषणापासून आपले तोंड आवर, मग तुझं सर्व काही भलं होईल, चांगलं होईल, तुला सुख लाभेल आणि तू उन्नती आणि प्रगती प्राप्त करत जाशील. बायबल आज आपल्याला शिकवत आहे की आपण वाईट करू नये आणि वाईटाचा आपण त्याग करावा. जर वाईट सोडून देतील, वाईटाचा आपण त्याग करतील, तरच आपली प्रगती होईल, आपली बंधने तुटतील, आपले अडथळे दूर होतील आणि आपल्या जीवनात आपल्याला सर्व मिळेल. पेत्राच्या पहिल्या पत्रात 3 अध्याय 10 ते 12 वचनात पण तेच सांगितलेले की तुम्ही वाईट ते सोडून द्या, वाईटाचा त्याग करा, म्हणजे तुझ्या जीवनात सर्व काही चांगलं घडेल, तुला सुख मिळेल, समाधान मिळेल, जेव्हा तू वाईट सोडून देशील तेव्हा. आपण वाईट कृत्य करत आहोत, वाईट कर्म करत आहोत, तर आपलं भलं होणार नाही किंवा आपल्या जीवनात चांगलं पण घडणार नाही. आपली प्रगती कशी होणार, आपण पुढे कशी जाणार, जेव्हा आपण वाईट जे आहे ते सोडून देणार तेव्हा. जे चुकीचं आहे त्याचा त्याग करणार तेव्हा आपलं बरं व्हायला, चांगलं व्हायला, कल्याण व्हायला सुरुवात होणार. म्हणून सर्व वाईट गोष्टींचा आपण पूर्ण रीतीने त्याग केला पाहिजे. सर्व वाईट गोष्टी आपण आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर केल्या पाहिजे, म्हणजे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या आशीर्वादाने आपण पूर्ण रीतीने भरले जाणार. म्हणून बायबल सांगते वाईटाचा त्याग कर. वचन काय सांगते? करंदीकरात 2 पत्रामध्ये 13 अध्याय 7 वचना संत पौल म्हणतो, माझी तर तुमच्यासाठी अशी प्रार्थना आहे, मी देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये. काय म्हणतो संत पौल? माझी देवाजवळ अशी प्रार्थना आहे की तुम्ही काही वाईट करू नये, म्हणजे कोणतंच वाईट काम तुमच्या हातून होऊ नये, म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करतो
आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून पौल प्रार्थना करायचा की मंडळीच्यातून काही वाईट घडू नये. प्रभूमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांच्यातून काही वाईट घडू नये म्हणून तो देवाजवळ प्रार्थना करायचा की काही चूक होऊ नये, काही वाईट होऊ नये म्हणून. कारण वाईटातूनच आपल्या जीवनात संकटे, समस्या आणि निराशा उत्पन्न होतात. म्हणून बायबल सांगते तुम्ही काही वाईट करू नका, तुम्ही काही चुकीचं करू नका. जर तुम्ही वाईट करणार तर देवाचा क्रोध स्वतःच्या जीवनावर ओढून बसणार. आपण 2 राजे आणि 2 इतिहास ही 2 पुस्तके जर वाचली तर या पुस्तकातून आपल्याला कळेल की ज्या इस्रायलच्या राजाने किंवा ज्या यहूदांच्या राजाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले, त्यांच्यावर परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्यांचा नायनाट झाला. वाईट करणारे राज्य सुद्धा अधिक करू शकले नाही. वाईट केल्यामुळे त्यांच्याच नोकराने, त्यांच्या चाकराने त्यांचा जीव घेतलेले. वाईट केल्यामुळे ते शत्रूच्या हाती सापडलेले. वाईट केल्यामुळे त्यांची प्रगती झाली नाही. राजा असून सुद्धा ते यशस्वी झाले नाही. का? कारण देवाच्या दृष्टीने वाईट केल्यामुळे. जर आपण देवाच्या दृष्टीने वाईट करणार तर आपली प्रगती कधीच होणार नाही. परमेश्वर कोणत्याच कामात आपल्याला यश देणार नाही. जो देवाच्या दृष्टीने चांगले तेच करतो त्यालाच परमेश्वरापासून अनुग्रह आणि आशीर्वाद मिळतो. परंतु जो देवाच्या दृष्टीने वाईट करतो तो स्वतःवर देवाचा क्रोध ओढून बसतो. पहा, यरोबाम राजा, बादशाह राजा आणि आहाब राजा हे तिन्ही राजे मात्र इस्रायलचे राजे होते. या तिन्ही राजाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. म्हणून देवाचा क्रोध त्यांच्यावर असा भडकला की परमेश्वर पित्याने त्यांना एकच शाप दिला. पहिला यरोबाम राजाला, तो शाप बादशाह राजाला मिळाला आणि मग तो आहाबाला. काय म्हटलं होतं देवाने? तुमच्या घराण्यातला जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील आणि जो कोणी वनात मरेल त्याला आकाशातली पक्षी खातील. तुमच्यातील कोणाला मुठमाती मिळणार नाही. तुमच्या सर्वांचा नायनाट होईल. का? कारण या सर्वांनी परमेश्वराच्या विरुद्ध देवाच्या दृष्टीने वाईट केले होते म्हणून. आणि खरोखर त्यांच्या घराण्याचा नाश झाला, त्यांच्या मुलाबाळांचा नाश झाला. अगदी त्यांच्या बरोबर जे लोक होते त्या सर्वस्वाचा नाश झाला. कारण त्याने देवाच्या दृष्टीने वाईट केले होते म्हणून. म्हणजे कुत्री किंवा आकाशातले पक्षी किंवा रानातले पशु याने त्यांना खाऊन टाकले, त्यांचे देह खाले, त्यांची शरीरे खाऊन टाकली. का? देवाच्या दृष्टीने वाईट केल्यामुळे, पाप केल्यामुळे. म्हणजे जो परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करणार तो स्वतःवर देवाचा क्रोध ओढून बसणार, तो स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसणार. मला बायबल सांगते की देवाच्या दृष्टीने वाईट करू नका. तर आपल्याला देवाच्या दृष्टीने जे उत्तम, जे चांगले, जे योग्य आहे ते मात्र आपल्याला करायचंय. हा बायबल काय सांगते? थेसलोनिकन्स पहिले पत्र 5:22 वाईटाच्या प्रत्येक प्रकरणापासून दूर राहा. जे प्रकरण वाईटापासून आहे त्यापासून सुद्धा बायबल सांगते दूर राहा. भले कदाचित आपण एखादं वाईट काम करत नाही, पण आपल्यातला एखादा व्यक्ती वाईट प्रकार करत आहे आणि त्याला आपण साथ देत आहोत तर आपण वाईटच करतो. बायबल सांगते जी प्रकरण वाईट आहे, चुकीचे, पापाचे, अनितीचे त्यांच्यापासून पण दूर राहा. वाईटाच्या प्रत्येक प्रकरणापासून दूर राहा. तुम्ही वाईट तर करूच नका, पण एखादं प्रकरण वाईट आहे, तुम्हाला कळते की चुकीचं प्रकरण आहे, ही वाईट प्रकरण आहे, ही गोष्ट वाईट आहे, इथे वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, तर बायबल सांगते त्यापासून सुद्धा तू दूर राहा. वाईट प्रकरणापासून सुद्धा तू दूर राहा. वाईट तर करूच नको, पण एखाद्या वाईट प्रकरणाच्या जवळ पण जाऊ नकोस तू. त्यापासून पण दूर राहा. कारण वाईट प्रकरणाच्या द्वारे आपण परमेश्वराचा क्रोध आपल्यावर ओढून बसणार.
म्हणून सर्व वाईट गोष्टी आपल्याला आपल्या जीवनातून दूर करायचे. जेव्हा वाईट गोष्टी आपण आपल्या जीवनातून दूर करणार तेव्हा परमेश्वराचा अनुग्रह आणि परमेश्वराचा आशीर्वाद मात्र आपल्या जीवनाला लाभणार. तेव्हा प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने मात्र आपण पूर्ण रीतीने भरले जाणार. तेव्हा आपली बंधने तुटणार जेव्हा आपण परमेश्वराचे नियम पाळणार. पण वाईट प्रकरणात जर आपण सापडणार तर स्वतः संकटे ओढून बसणार. पहा उत्पत्ती या पुस्तकामध्ये 39 अध्याय योसेफ, जेव्हा योसेफाच्या भावाने योसेफाला विकून टाकलं होतं इस्माइली लोकांना, आणि इस्माइली लोकांनी योसेफाला फारोचा अंमलदार पोटिफरा याला मात्र विकले होते. आता योसेफ या पोटिफरा व्यक्तीच्या घरी होता. योसेफ आहे. पोटिफराने पाहिलं की योसेफ जे काही काम आपल्या हाती घेतो त्या सर्व कामात परमेश्वर त्याला यश देतो. म्हणून या पोटिफराने आपलं घरदार, आपलं धन, आपला व्यवसाय, आपलं जे काही होतं सर्व योसेफाच्या स्वाधीन केलं. आणि त्यानंतर योसेफ हे सर्व सांभाळू लागला आणि देव यश देत गेला. एक वेळा पोटिफरा घरात नसताना पोटिफराची बायको योसेफाला पापास प्रवृत्त करू लागली. पण योसेफाने म्हटलं नाही. योसेफ म्हणत आहे, बघा वचन काय सांगते, न वचना एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. योसेफाने वाईट गोष्ट करायला तो तयार नव्हता. हे पाप करायला तो तयार नव्हता. म्हणून पोटिफराच्या बायकोने योसेफावर खोटा आळ घेतला आणि त्यामुळे तिने आपल्या नवऱ्याला खोटे ते सांगितले. त्यामुळे पोटिफराचा क्रोध भडकला आणि त्याने योसेफाला तुरुंगात बंदीखान्यात टाकले. परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता, कारण योसेफाने काही वाईट केलं नव्हतं. देवाने तिथूनच्या कैदी लोकांना सुद्धा योसेफाच्या स्वाधीन केलं आणि पुढे देवाने योसेफाला तिथून बाहेर काढलं. फारो राजाला पडलेलं स्वप्न, या स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोणी मनुष्य नव्हता. तेव्हा पॅलंदराच्या नायकाला आठवण आली की एक इब्री मनुष्य मात्र बंदीखान्यात आहे, ज्याने 2 वर्षापूर्वी मला आणि आचरणाच्या नायकाला स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. तेव्हा ताबडतोब योसेफाला बोलवण्यात आले. फारोने आपलं स्वप्न योसेफास सांगितले. योसेफाने त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. फारोला ही गोष्ट पसंत पडली जे योसेफाने सांगितले. तेव्हा फारो राजाने योसेफाला आपल्या संपूर्ण घरावर, आपल्या देशावर, आपल्या प्रजेवर, आपल्या सर्वस्वावर नेमले. फारो राजाने योसेफाला संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी केले. संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी. योसेफाच्या अधीन, स्वाधीन अगदी संपूर्ण मिस्र देश होता. तो देशोदेशाच्या लोकांना धान्य विकू लागला. लाखो कोट्यवधी लोकांचे प्राण योसेफाने वाचवले. बघा, पहिला तो एका माणसाचा दास होता, कोण? योसेफ. किंवा एका घराचा मालक होता. उदाहरणार्थ म्हणजे पोटिफराच्या एका घराचा मालक होता योसेफ. तेव्हा त्याला पापास प्रवृत्त केलं, पण त्याने केलं नाही, देवाच्या दृष्टीने वाईट केलं नाही. भले त्यावेळेला त्याच्यावर संकट आले, त्याला तुरुंगात टाकले, पण ही देवाची योजना होती. पण तरी त्याने वाईट केलं नाही, म्हणून देवाने त्याला तिथून बाहेर काढलं. आणि जो एक घराचा मालक होता तो संपूर्ण देशाचा मालक बनला. देवाच्या दृष्टीने वाईट न केल्यामुळे योसेफ संपूर्ण मिस्र देशाचा मालक बनला. प्रधानमंत्री बनला गेला, तो अधिपती बनला गेला तो. आणि आपल्या देशाचा म्हणजे मिस्र देशाचा तर मंत्री बनलाच, पण जगात सर्व ठिकाणी दुष्काळ पडला होता. तेव्हा देशोदेशीच्या लोकांना धान्य विकत होता योसेफ. अगदी पाहिलं तर सर्व देशातल्या लोकांना पुरवठा करत होता योसेफ. जगाचा मालक बनला. हालेलुया. जगात सर्वात धनी बनला योसेफ. सर्वांना धान्य विकू लागला, कारण त्याने देवाच्या दृष्टीने वाईट केलं नाही. आणि म्हणून देवाने त्याला थोर बनवलं. देवाने त्याला श्रेष्ठ बनवलं. परमेश्वर त्याला पुढे घेऊन गेला. म्हणून बायबल
जे देवाच्या विरुद्ध वाईट आहे ते करू नका. जर वाईट करणार तर कधी आपण यशस्वी बनणार नाही, कधीच पुढे जाणार नाही, कधी प्रगती प्राप्त करू शकणार नाही. पण जो वाईटाचा त्याग करतो, वाईट ते सोडून देतो, त्या व्यक्तीला परमेश्वर पुढे नेतो, त्याला प्रभू अनुग्रह देतो, त्याला प्रभू आशीर्वादित करतो. म्हणून बायबल सांगते जे वाईट आहे त्याचा तू त्याग कर, जे वाईट आहे ते तू सोडून दे, म्हणजे तुला सुख मिळेल, तुझं कल्याण होईल, तुझं बरं होईल, तुझं हित होईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून पुढे वचन सांगते तेसनीकरास पहिले पत्र 5:15, कोणी कोणाच्या वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकाचे व सर्वांचे चांगले करीत राहा. काय सांगते बायबल? कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करूच नाही, जपून राहा. या बाबतीत, वाईटाच्या बाबतीत जपून राहा की तुझ्यातून काही वाईट होऊ नये म्हणून जपून राहा. बायबल सांगते सावध राहा तू की तुझ्या हातून काही वाईट घडू नये म्हणून, तुझ्या हातून काही वाईट मात्र घडू नये किंवा वाईट होऊ नये म्हणून. तू चांगले तेच कर, चांगले तेच करत राहा, पण वाईट करू नकोस. कारण वाईट करणार तर आपल्या जीवनामध्ये वाईटच घडायला सुरुवात होणार. म्हणून बायबल सांगते जपून राहा की तुझ्यातून काही वाईट होऊ नये म्हणून, तुझ्यातून काही चुकीचं होऊ नये म्हणून जपून राहा. कारण जर आपण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट नाही करणार तर स्वतःवर परमेश्वराचा क्रोध ओढून घेणार आणि आपण आपल्या जीवनाचा मात्र नाश करणार. आपण आपलं जीवन संकटामध्ये टाकणार. अनेक प्रकारच्या निराशा, समस्या आपापल्या जीवनामध्ये मात्र येणार. अनेक बंधने आपल्या जीवनात कार्य करणार, अनेक अडथळे आपल्या जीवनात येणार. जर आपण वाईट करणार तर आपली प्रगती होणार नाही, आपली उन्नती होऊ शकणार नाही. म्हणून अट्टे सुख मिळावं, आपलं बरं व्हावं तर बायबल सांगते पहिल्या प्रथम वाईट सोडून द्या. पहा 2 इतिहासमध्ये 21 अध्याय योराम जो राजा होता, हा राजा म्हणजे योशपाट राजाचा मुलगा. या योरामने राज्य आपल्या हाती कायम झाल्यानंतर त्याने आपल्या भावांची कत्तल केली, म्हणजे खून केला आणि परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. 6 वचनात योरामने काय केले? परमेश्वर पित्याच्या दृष्टीने वाईट ते केले. त्याने वाईट हेच केलं की त्याने आपल्या भावाची कत्तल केली आणि आहाबाच्या मुलीशी त्याने लग्न केलं. अथल्या जी एक वाईट स्त्री होती तिच्याशी मात्र या योरामने लग्न केलं आणि परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केलं. म्हणून देवाचा क्रोध त्याच्यावर भडकला. बायबल सांगते की परमेश्वर पित्याने एलिया संदेष्टाच्या द्वारे योरामला संदेश दिला की तू माझ्या दृष्टीने वाईट ते केल्यामुळे मी तुला असाध्य आतड्याच्या रोगाने पीडित करत आहे. दिवसानुदिवस तुझी आतडी तुटून पडतील, गळून पडतील आणि तू मरशील. आणि खरोखर योराम असाध्य आतड्याच्या रोगाने पीडित झाला. त्याची आतडी तुटायला लागली, गळून पडायला लागली आणि 2 वर्षाच्या आत तो मरण पावला. राजा असून त्याला राजाच्या कबरेत पुरले नाही. तो सर्वांच्या दृष्टीने अप्रिय म्हणजे किलसवाणी व्यक्ती म्हणून मरण पावला. राजाची कबर पण मिळाली नाही, त्याला लोकांना मान सन्मान पण मिळाला नाही. लोकांच्या दृष्टीने अप्रिय किलसवाणी व्यक्ती. का? देवाच्या दृष्टीने वाईट केल्यामुळे देवाने त्याला असाध्य आतड्याच्या रोगाने पीडित केलं होतं. कधी बरा न होणारा असा आजार त्याच्या शरीरात तयार केला. त्यामुळे त्याची आतडी, शरीराच्या आतली आतडी तुटायला लागली आणि तो मरण पावला. त्याच्या पापामुळे तो मेला, तो नष्ट झाला. कारण तो देवाच्या विरुद्ध वाईट ते करत होता म्हणून. म्हणजे जे लोक देवाच्या दृष्टीने वाईट ते करतात ते स्वतःवर देवाचा क्रोध ओढून बसतात. ते स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसतात. म्हणून बायबल सांगते जे देवाच्या दृष्टीने वाईट आहे ते तू करू नकोस, जपून राहा, त्याच्यापासून तू दूर राहा. म्हणून पौल म्हणतो मी तुमच्याजवळ देवाकडे प्रार्थना करतो की तुमच्यातून काही वाईट घडू नये म्हणून. कारण पौलाला माहिती होतं वाईटामुळे
गोष्टीपासून आपल्याला दूरच राहायचंय. पुढे बायबल सांगते की मात्र योहानाचे 3 पत्र 1:11 प्रिय बंधो, वाईटाचे अनुकरण करू नकोस, चांगल्याचे कर. चांगला करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलं सुद्धा नाही. काय सांगते बायबल? प्रिय बंधो, वाईटाचे अनुकरण करू नकोस. जे वाईट आहे, जे चुकीचं आहे, त्याचं अनुकरण पण करू नको. त्याने एखादी वाईट गोष्ट केली, मी पण तेच करतो, मी त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतो, असं करू पण नको. बायबल सांगते तो चुकीचं वागत आहे, मी पण तसं वागणार. तो वाईट काम करत आहे, मी पण करणार, असं करू नको. बायबल सांगते वाईटाचे अनुकरण करू नकोस, चांगल्याचे कर. चांगलं करत आहे कोणी, त्या प्रकारे तू चांगलं काम कर, चांगलं कृत्य कर, पण वाईट नाही. कारण बायबल सांगते वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलं सुद्धा नाही. म्हणजे चांगलं करणारा देवाला पाहू शकतो, पण वाईट करणारा नाही. वाईट करणाऱ्या व्यक्तीचं देवाबरोबर कोणतंच नातं मिळत नाही. उलट बायबल तर सांगते पेत्राची पहिले पत्र 3:12 वाईट करणाऱ्यावर देवाची करडी नजर आहे, तीक्ष्ण नजर. त्याच्या वाईटासाठी, त्याच्या नाशासाठी देवाने त्याच्यावर करडी नजर ठेवली. वाईट करणाऱ्यावर देवाची करडी नजर आहे, तीक्ष्ण नजर आहे देवाची, त्याच्या घातासाठी, त्याच्या नाशासाठी. म्हणून बायबल सांगते वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलं सुद्धा नाही. म्हणून चांगली कृत्य आपल्याला करायचंय, चांगली कृत्य करण्याचे मनावर आपल्याला घ्यायचंय, पण वाईट गोष्टीचा आपल्याला त्याग करायचंय. वाईट गोष्टी म्हटलं तर अनेक प्रकार आहे. बघा वचन काय सांगते तिकडे, आपल्याला बायबलमध्ये काय शिकवते की वाईटाचे अनेक प्रकार आहेत. तिमोथेला पहिले पत्र आपण पाहतो 6:10 द्रव्याचा, पैशाचा लोभ हे एक वाईटाचे मूल आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येकाने स्वतःला खेदाने भोसकून घेतलेले आहे. बघा बायबल काय सांगते, वाईटाची अनेक मुलं आहेत, त्याच्यातले एक मूल कोणतं आहे? पैशाचा मोह, द्रव्याचा लोभ. जसं एक झाड बघा, झाड रुजते, वाढते, त्या झाडाच्या खाली अनेक मुले असतात. एका झाडाला अनेक मुले असतात. तसंच वाईटाची अनेक मुले आहेत. पाप, भ्रष्टाचार, अत्याचार, अन्याय किंवा खोटे बोलणे, चोरी करणे, निंदा करणे, बदनामी करणे, अशा अनेक ही जी मुलं आहेत ही वाईटाची मुलं आहेत. आणि ही वाईटाची मुले त्या झाडाला आणखीन मजबूत करून, आणखीन पापाच्या फलांना मात्र जन्म देत असतात. त्याच्यातलं एक मूल आहे पैशाचा मोह. बायबल सांगते पैशाचा मोह वाईटाचे एक मूल आहे. आणि त्या पैशाच्या मोहाच्या मागे लागून कित्येकाने स्वतःला पुष्कळच्या खेदाने भोसकून घेतलेले. या मोहाच्या मागे लागून कित्येक लोकांच्या जीवनात खेद, दुःख, पीडा, यातना निर्माण झालेले आहेत. शांती नाही, सुख नाही त्यांच्या जीवनात. कारण हे वाईटाचं मूल आहे, जे वाईटाला जन्म देते, वाईटाला वाढवते, वाईटाची फले उत्पन्न करते. म्हणजे जे पाप आहे, जे चुकीचे आहे, ती सर्व मुले वाईटाची मुलं आहेत. आणि वाईटाचं मूल वाईट झाडाला शक्ती देते आणि वाईट झाड वाईट फलं उत्पन्न करते. म्हणून बायबल सांगते जे वाईट आहे त्यापासून तू दूर राहा, जे चुकीचं आहे त्यापासून मात्र तू दूर राहा, आणि चांगले करण्यास तू सुरुवात कर. चांगलं करण्याचा निर्णय घे, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. पण जर आपण वाईटच करत राहणार तर आपली प्रगती होणार नाही. पुढे बायबल सांगते 2 इतिहास 22:1-6 आहाजाने देवाच्या दृष्टीने वाईट ते केले आणि वाईट करण्यासाठी त्याची आई त्याला सल्ला द्यायची. दुष्कृत्य करण्यासाठी त्याची आई त्याला सल्ला द्यायची. आणि या आहाजाने इस्रायलचा राजा योराम याची संगत पकडलेली होती. कारण योराम परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करत होता.
आहाजा मात्र यहुदाचा राजा असून सुद्धा मात्र इस्रायलच्या राजाच्या पाप कर्माप्रमाणे तो चालला. देवाच्या दृष्टीने वाईट ते तो करत होता, म्हणून त्याचा नाश झाला, म्हणून तो नष्ट झाला. त्याच्या पापानेच त्याला मारून टाकले, त्याच्या पापानेच त्याचा नाश केला. बघा, देवाच्या दृष्टीने वाईट ते करणार तर आपण आपल्या जीवनाचा नाश करून बसणार. म्हणून जे देवाच्या दृष्टीने वाईट आहे, देवाच्या दृष्टीने चुकीचं आहे, बायबल सांगते ते करू नका. चांगलं तेच करणार तर परमेश्वर अनुग्रह देणार. या बाबतीत भरपूर वचन आहेत बायबलमध्ये, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून की बायबल शिकवते की तुम्ही वाईट करू नका, चांगलं तेच करा. कारण जर आपण वाईट करणार तर देवाचा क्रोध आपल्या स्वतःच्या जीवनात ओढून घेणार. पुढे वचन काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता 37 अध्याय 27 वचनात, वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. काय सांगते? वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. तू कायम वस्ती राहा, म्हणजे जिवंत राहशील. कसं? आपली वस्ती कायम राहील. आपण मात्र वस्ती काय म्हणजे एका ठिकाणी कायम राहतील. ते कोणतं ठिकाण आहे? स्वर्ग. त्या स्वर्गात आपली वस्ती होणार, तिथे आपण कायम राहतील. इकडे तिकडे भटकावं लागणार नाही, आपल्या जीवनाचा नाश होणार नाही, आपलं जीवन दुःख पीडित नसणार, शांतीमध्ये असणार. जेव्हा आपण वाईटापासून दूर राहणार, कायम होईल आपली वस्ती. कुठे? स्वर्गाच्या राज्यात. स्वर्गाच्या राज्यात आपण कायम राहणार जर आपण वाईटापासून दूर राहिले तर. आपण वाईट सोडून दिलं तर. म्हणून वचन सांगते, तू वाईटाचा त्याग कर, बरे ते कर. स्तोत्रसंहिता 15 अध्यायामध्ये पण पाहतो, बायबल सांगते की देवाच्या पवित्र मंडपात, देवाच्या मंदिरात कोण राहील? जो चुगली करत नाही, जो निंदा करत नाही, जो व्याज घेत नाही, कोणाला लुबाडत नाही, जो कोणाचे वाईट करत नाही, तो देवाच्या मंदिरात राहतो. वचन काय सांगते? कोण देवाच्या मंडपात राहील? देवाच्या मंदिरात जो चुगली करत नाही, निंदा करत नाही, व्याज घेत नाही, वाडीदिडीचा मात्र नियम पाळत नाही, म्हणजे वाडीदिडी करत नाही, लोकांकडून व्याज घेत नाही, व्याज देत नाही, म्हणजे धार्मिक जीवन जगतो, कोणाचं वाईट करत नाही, कोणाचं नुकसान करत नाही. बायबल सांगते तोच देवाच्या मंडपात म्हणजे देवाच्या मंदिरात राहील, स्वर्गात. जो कोणाचं वाईट करत नाही, तो जो वाईट करतो तो देवाच्या मंदिरात म्हणजे स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही, तो अधोलोकात जाणार. वाईट करणारा मनुष्य स्वर्गी राज्यात जाणार नाही. म्हणून वचन सांगते वाईट करू नका, चुकीचं काही करू नका, पूर्ण परमेश्वराचे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण पूर्ण परमेश्वराचे नियम पाळणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तेव्हा प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्याला सर्व गोष्टी देणार, जेव्हा आपण वाईट ते सोडून देणार तेव्हा, जेव्हा आपण वाईटाचा त्याग करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. पुढे बायबल काय सांगते पहा, 2 इतिहास 33 अध्याय 1 ते 20 वचनापर्यंत. मनसे राजा जो हिजकिया राजाचा मुलगा होता, या मनसे राजाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट नाही केले, इतकं वाईट की सरतेशेवटी त्याने देवाचा क्रोध पेटवला, देवाला क्रोध आणला, एवढं वाईट केलं त्याने. या मनसे राजा पूर्ण इस्रायलच्या राजाच्या पाप कर्मावर चालला, त्या पाप मार्गाने तो चालला. त्याने मात्र मूर्तीपूजा केली, जादूटोणा करणारे, तंत्रमंत्र करणारे, भूतविद्या या लोकांशी नातं ठेवलं, आपल्या मुलांचाही त्याने होम केला. जे देवाच्या दृष्टीने वाईट होतं, पाप होतं, चुकीचं होतं, ते सर्व काही त्याने केलं आणि देवाला चीड आणली. म्हणून देवाचा क्रोध इतका भडकला की देवाने त्याला अशुराच्या हवाली केलं. अशुराचे सैनिक त्याला बेड्या घालून घेऊन गेले, त्याचं धन, त्याची संपत्ती, त्याचं जीव होतं सर्व घेऊन गेले. तेव्हा मनसे राजाला कळालं
की मी अपराध केलेले, मी पाप केलेले. तो नम्र झाला, दीन झाला, देवाकडे क्षमा मागू लागला. त्याच्या चुकीची त्याला जाणीव झाली. तेव्हा देवाने त्याला सोडवलं आणि यरुशलेमेत आणलं आणि त्याचं राज्य त्याला परत केलं. वाईटामुळे देवाचा क्रोध फक्त मनस्य राजावर नाही, संपूर्ण यरुशलेमेवर भडकलेला होता. जेव्हा आपण देवाच्या दृष्टीने वाईट करतो, पाप करतो, तेव्हा देवाच्या क्रोधाला आपण स्वतःच्या जीवनामध्ये बोलावितो. मग माणसाचं नुकसान व्हायला सुरुवात होते, मग माणसाचा नाश व्हायला सुरुवात होतो, मग संकट यायला, आजार यायला, समस्या यायला, पीडा यायला सुरुवात होतात. आपल्याला वाटते मी प्रार्थनेत आहे, मी प्रभूमध्ये दुःख का? आपण कुठेतरी चुकत आहोत, आपण देवाविरुद्ध काहीतरी वाईट करत आहोत, म्हणून या संकटाला आपण आमंत्रण केलेलं आहे. हालेलुया. म्हणून बायबल सांगते जे देवाच्या विरुद्ध वाईट आहे ते सोडून द्या, ते मुलीच करू नका. आणि ते करणार तर अनेक संकटांना आपण आपल्या जीवनात आमंत्रण करणार. नीतिसूत्रे 14-16 स्तुत्य धाक बाळगून वाईट सोडून देतो, मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो. स्तुत्य, तू वाईट करत असेल, त्याला मार्गदर्शन केलं तर तो वाईट सोडून देतो. स्तुत्य मनुष्य, ज्ञानी मनुष्य, मार्गदर्शन मिळालं की तो वाईट सोडून देतो आणि चांगलं करतो. पण मूर्ख मनुष्य, त्याला वागदंड द्या, त्याला शिक्षा करा, तरी तो वाईट सोडणार नाही. तो बेपर्वा राहतो, तो आणखी वाईट करत जातो आणि स्वतःचा नाश करतो. चांगला मनुष्य वाईट सोडतो आणि चांगलं करायला सुरुवात करतो. पण वाईट मनुष्य जो मूर्खामध्येच वाढत आहे, किती शिकवा, त्याला किती सांगाय बरोबर नाही, चुकीचं आहे, वाईट आहे, तो ऐकायलाच कोणाचं तयार नसणार. तो आणखीन बेपर्वा बनणार, आणखीन निष्काळजीपणाने वागणार, आणखीन तो वाईट करत जाणार आणि स्वतःचा नाश करणार. हालेलुया. आज प्रभू आपल्याला शिकवत आहे, मार्गदर्शन करत आहे, वाईट सोडा, वाईटाचा त्याग करा. जर वाईट सोडणार, वाईटाचा त्याग करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार. प्रभू आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणार. जो आपण वाईट सोडणार तेव्हा, जो आपण वाईट त्यागणार तेव्हा, तेव्हा प्रभूचा अनुग्रह, तेव्हा प्रभूचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार. पण आपण वाईटच करत राहणार तर दुःख, संकटे, समस्या, निराशा आपल्या हाती लाभणार आणि आपली प्रगती होऊ शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, 2 इतिहासमध्ये 33-21-25. आमोन राजा, जो मनस्य राजाचा मुलगा होता, आमोनने सुद्धा परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. म्हणून परमेश्वराने असा एक प्रकार घडवला की आमोनाचे चाकर आमोना विरुद्ध गेले, त्याने फितुरी केली आणि आमोनच्या वाड्यातच आमोनचा वध केला. बघा, देवाच्या विरुद्ध गेल्यामुळे त्याचेच नोकर त्याच्या विरोधात गेले आणि त्याच्याच नोकराने त्याच्याच वाड्यात त्याचा जीव घेतला. कारण देवाच्या विरुद्ध वागत होता, म्हणून त्याचेच लोक, त्याचेच नोकर त्याच्यावर उठले आणि त्याने त्याचा जीव घेतला. कारण का? देवाच्या दृष्टीने वाईट करत होता म्हणून. म्हणजे जो मनुष्य देवाच्या दृष्टीने वाईट करणार तो स्वतः नुकसानात सापडणार. म्हणून पहा, 2 राजे संपूर्ण पुस्तक, 2 इतिहास संपूर्ण पुस्तक, किती राजांविषयी तिथे लिहिलेलं आहे. जे जे राजे परमेश्वराच्या विरुद्धात गेले, ज्या ज्या राजाने देवाच्या दृष्टीने वाईट केले, ते नाश पावलेले, नष्ट झालेले. आपण देवाच्या विरोधात जाणार, देवाच्या विरुद्ध वाईट करणार आणि संकटांना आपण आपल्या जीवनात आमंत्रण करणार, बोलवणार. पुढे वचन काय सांगते, स्तोत्रसंहिता 34:16. वाईट करणाऱ्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. काय सांगते, वाईट करणाऱ्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून देव मात्र त्यांच्यापासून आपली तोंडे फिरवतो. देवाला वाईट करणाऱ्या व्यक्तीचा किती वीट येतो पहा. त्यांची आठवण सुद्धा राहू नये, त्याला पूर्ण नष्ट करावं अशी देवाची इच्छा आहे. वाईट करणाऱ्यांची आठवणही पृथ्वीवर राहू नये म्हणून देव त्यांना विन्मुख होतो, अंतरतो, दूर होतो परमेश्वर त्यांच्यापासून, तोंड फिरवतो परमेश्वर त्यांच्यापासून. का? कारण ते वाईट करत आहेत म्हणून.
वाईट करणाऱ्यावर परमेश्वराचा अनुग्रह कधीच नसणार. परमेश्वर त्याला कधीच आशीर्वाद देणार नाही. पण जो चांगलं करतो त्याला परमेश्वर आशीर्वाद देत जाणार. तो उन्नती आणि प्रगती प्राप्त करत जाणार. परमेश्वराचा अनुग्रह त्या व्यक्तीवर असणार. परमेश्वराचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर असणार जो चांगलं करतो त्याच्यावर. पण वाईट करतो तो संकटांना बोलावितो. म्हणून बघा 2 अध्यायामध्ये किती वचन काय सांगते, यहोआहाज, यहोयाकीम किंवा यहोयाखीन आणि सिदकिया ही जी मुलं होती म्हणजे मात्र योशा राजाची मुलं, पुढची पिढी, या सर्वांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. देवाच्या विरोधात मात्र ते गेले. देवाच्या दृष्टीने वाईट केले. 36 अध्याय वाचा त्याच्यामध्ये 2 इतिहास. त्यामुळे देवाचा क्रोध भडकला. सिदकिया राजाच्या काळात मात्र देवाने इतकी आपल्या संदेष्टाला पाठवलं, पण यिर्मया संदेष्टाला पाठवलं, पण तरी ऐकायला ना यरूशलेमचे लोक तयार, नाही राजे ना सिदकिया तयार. म्हणून देवाचा क्रोध भडकला, कारण ते वाईट करत होते. देवाने त्यांच्यावर या बाबिलोन लोकांना आणले, नबुकदनेस्सर राजाच्या लोकांना. आणि त्यामुळे मात्र या सिदकिया राजाला पकडलं. त्याच्या समोर त्याच्या मुलांचा वध केला. या सिदकियाचे डोळे फोडले, त्याला कैद करून घेऊन गेले. यरूशलेम जाळून टाकले, मंदिर जाळण्यात आले, अनेक लोकांचा वध करण्यात आला, अनेक लोकांना कैदी करून नेण्यात आले बाबेल देशात. संपूर्ण यरूशलेम उजाड पडले. का? कारण परमेश्वराच्या दृष्टीने या सर्वांनी वाईट ते केलं होतं. म्हणून देवाचा क्रोध भडकला आणि यरूशलेमचे यहुदी लोक, इस्रायल लोक 70 वर्ष बाबेल देशात बंदिवान राहिले. 70 वर्ष देवाच्या दृष्टीने वाईट ते केल्यामुळे बंदिवान राहिले. जेव्हा आपण देवाच्या दृष्टीने वाईट करतो, संकटाला आमंत्रण करतो. म्हणून जे देवाच्या विरुद्धात आहे, जे वाईट आहे ते सोडून द्या, ते टाकून द्या, ते करू नका. जे देवाला आवडत नाही ते आपल्याला करायचं नाही, तर जे देवाला आवडते ते मात्र आपल्याला करायचंय. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. बायबल सांगते रोमकरास पत्र 3:8 आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करूया असे आपण का म्हणू नये. आम्ही असेच म्हणतो, असा कित्येक लोक आम्हावर आळ घेतात. अशा लोकांची दंडाज्ञा यथान्याय आहे. कोण काय म्हणतो का? काही चांगलं घडायचंय, मग वाईट केलं तरी काय मुश्किल होणार? चांगल्यासाठी वाईट केलं तर चालते, खोटं बोललं तरी चालते, काही लपवलं तरी चालते. जर काही कोणाचं चांगलं होत असेल तर वाईट का करू नये? कोण काय म्हणतो, असे म्हणणारे लोक आहेत आणि आमच्याविषयी पण म्हणतात की आम्ही पण तेच म्हणतो, काहीतरी चांगलं व्हावं, मग वाईट केलं तर काही कठीण आहे. म्हणजे वाईट केलं तरी चांगलं आहे, चांगल्यासाठी वाईट केलं तरी चांगलं आहे. पण संत पौल म्हणतो अशा लोकांची शिक्षा यथान्याय आहे, त्यांना दंड मिळणार. चांगले करण्यासाठी वाईट करण्याची गरज नाही. बायबल सांगते एखादं वाईट कृत्य केल्याने कोणाचं भलं होते असं आपल्याला वाटते, नाही होणार भलं. बायबल सांगते असं करू पण नका, असं म्हणू पण नका. चांगल्यासाठी मी एखादी गोष्ट वाईट करतो, बायबल सांगते असं म्हणू नका आणि करू पण नका. अशा लोकांसाठी शिक्षा, दंड यथा न्याय मात्र नेमलेला आहे. अशाला शिक्षा होणारच. चांगल्यासाठी वाईट करणे योग्य नाही. काही वाईट करून कोणाचं चांगलं होणार नाही. हालेलुया. आज न उद्या ती गोष्ट समोर येणार, काही लपून छपून राहणार नाही. म्हणून बायबल सांगते वाईट करूच नका, नाहीतर यथा न्याय शिक्षेच्या दंडास आपण पात्र ठरणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून जे वाईट आहे, जे चुकीचं आहे ते आपल्याला सोडून द्यायचंय आणि देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे, जे न्याय आहे ते आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते यशाया पुस्तकामध्ये 7 अध्यायामध्ये बघा, जेव्हा आपल्याला कळेल की वाईट काय आणि चांगलं काय, तेव्हा लोणी आणि मध सेवन करणार. काय सांगते, वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या समजू लागले, म्हणजे तो लोणी व मध सेवन करी.
तिकडे एक भविष्यवाणी आहे की कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र पसरेल, म्हणजे एका मुलाला जन्म देईल, म्हणजे देवाच्या पुत्राला ती जन्म देईल, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म होईल. ही भविष्यवाणी तिथे केलेली आहे आणि त्याला जॉईन करून हे वचन वापरलेलं आहे येशू ख्रिस्ता बाबतीत. पण बघा, हे वचन आज आपल्या प्रत्येकाला लागू होते की जेव्हा प्रत्येकाला हे कळेल, म्हणजे वाईट जेव्हा तू त्यागेल आणि चांगली जेव्हा तू करेल, तेव्हा तो लोणी आणि मध खाईल. म्हणजे वाईटाचा जेव्हा तो त्याग करेल आणि चांगलं करेल, तेव्हा त्याच्या जीवनात सर्व चांगलं होईल. त्याला चांगलं खायला प्यायला मिळेल, त्याला काहीच कमी पडणार नाही. जेव्हा तो वाईट टाकेल आणि चांगलं करेल, तेव्हा सर्व त्याच्या जीवनात चांगलं घडेल. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू तर जन्मापासून पवित्र होते. प्रभू येशू तर पवित्र आहे, देवाचे पुत्र. गर्भात असताना प्रभूने पाप केले नाही, जन्मल्यावरही पाप केलं नाही आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात काही पाप केलं नाही. तर हे वचन जर पाहिलं तर आपल्या प्रत्येकासाठी ते लागू आहे, आपल्यासाठी आहे. प्रभू येशू उदरापासूनच निष्कलंक आणि पवित्र होते. त्याला वाईट कळावे आणि बरे मात्र ते करावे, म्हणजे वाईट त्यागावे आणि बरे ते करावे. प्रभूला अगोदरच वाईटाची माहिती होती की वाईट काय आहे आणि प्रभूने काहीच वाईट केलं नाही. पण आज हे वचन आपल्या मानवाला लागू आहे, आपल्या मनुष्यालाही लागू आहे. प्रभू मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीत आले, पण कोणतंच पाप केलं नाही, पूर्ण निष्पाप राहिले. पाप करतो तो आपण, पाप करतो ते आपण पाप करत आहोत. आपण मनुष्य देवाच्या दृष्टीने वाईट करत आहोत. पण बायबल सांगते, जर वाईट टाकिले आणि बरे ते केले तर आपण लोणी आणि मध खाणार. चांगलं खायला मिळेल, आपल्या जीवनात चांगलं घडेल, किंवा आपल्या जीवनात आपल्याला जे चांगलं हवंय ते चांगलं आपल्याला मिळेल जेव्हा आपण वाईट टाकणार आणि बरे ते करणार तेव्हा. म्हणून जीवनात जे वाईट आहे ते सोडून द्या. वाईट सवयी, वाईट गोष्टींचा त्याग करा, चुका सोडून द्या. ज्याच्याने कोणाचं वाईट होईल ते करू नका. जे देवाला आवडत नाही ते करू नका. जे वाईट आहे, जे पाप आहे ते करू नका. कोणावर अन्याय, कोणावर अत्याचार करू नका. कोणाची निंदा बदनामी करू नका. कोणाचंच वाईट करू नका. बरे ते करा, चांगले ते करा, म्हणजे आपलं चांगलं होईल, आपलं बरं होईल, आपल्यावर अनुग्रह राहील, आपल्यावर देवाचा आशीर्वाद येईल, आपली भरभराट होईल, आपण पुढे जातील, आपण यशस्वी होतील. जर बरं केलं तर, चांगलं केलं तर. म्हणून बायबल आज आपल्याला शिकवते की तुम्ही वाईट त्यागा, वाईट सोडून द्या, वाईट करू पण नका. पूर्ण देवाच्या नियमाप्रमाणे, पूर्ण देवाच्या आज्ञेप्रमाणे चला, म्हणजे देव आपल्याला अनुग्रह देणार. या बाबतीत भरपूर वचन आहे, परंतु आता वेळ कमी आहे म्हणून आपण देवाचे नियम पाळण्याचा, आज्ञा पाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.